संमतीने विवाहाचं पिटिशन आपण फॅमिली कोर्टात दाखल केलं, अन्य कोर्टात सिनियर डिव्हिजनकडे. तर याच्यामध्ये 6 महिन्याचा पिरियड्स होता, जो कुलिंग पिरियड म्हटला जातो. पण सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या 6 महिन्याचा पिरियड कुलिंग पिरियड ठेवू नये असं मत व्यक्त केलेलं आहे. आणि हे याच्यापूर्वी पण असेच निकाल दिलेले आहेत जे आपल्या फॅमिली कोर्टामध्ये सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये वापरले जात आहे. पण त्यामध्ये काही अटी आहे. जर विवाह पुन्हा एकत्र राहणं शक्यच नसेल, अशी जर परिस्थिती असेल आणि काही प्रकरणं पेंडिंग्ज असतील, याच्यामध्ये काही पुन्हा एकत्रित येणं शक्यता नाही, अशा प्रकरणामध्ये कूलिंग पिरियड जो आहे 6 महिन्याचा हा वापरण्यात येऊ नये. पण अलीकडे खालच्या कोर्टांमध्ये जिथे फॅमिली मॅटर्स चालतात, कलम 13B प्रमाणे संमतीने फारकतीचे आपण किती अशा प्रकारचे जजमेंट दिले तरी कोर्ट त्याला 6 महिने थांबायला लावतो. याचा विचार करायला पाहिजे. असे जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी दिलेले आहे, ते आपण त्यांना द्यावं. आणि जर परिस्थिती अशी असेल की दोघांना परत एकत्र येणं शक्य नाही आहे आणि या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये काहीही शक्यता नाही का पुन्हा एकत्र येण्याची, असं जर आपण न्यायालयाला पटवून दिलं तर कलम 13B म्युच्युअल कन्सेंटप्रमाणे 6 महिन्याचा कुलिंग पिरियड आपल्याला माफ करला जाईल आणि पिटिशन फाईल केल्यानंतर इमिजिएट तात्काळ आपल्या डायव्होर्सवरून आपण मुक्तता होईल. धन्यवाद.